नंतर आज घेऊन आलेलो आहो काही इम्पॉर्टंट न्यूजपेपर ॲनालिसिस करून. तर आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात घेत असतात आणि मन की बातमध्ये त्यांनी एक महत्त्वपूर्ण मुद्दा उचलला होता. ते आहे डिजिटल अरेस्ट जे सायबर क्राईम चालू होते त्यावर त्यांनी एक मुद्दा उचलला होता आणि त्यामुळंच त्याच अनुषंगाने जेवढे बी सायबर क्राईम्स वगैरे असते, सायबर रिलेटेड न्यूज असते, ते आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट होऊन जाते करंटच्या अनुषंगाने. कारण की त्याच्यावर प्रश्न विचारण्याचे जे संकेत आहेत किंवा जे पर्सेंटेज आहे ते खूप वाढून जाते. म्हणून आजची एक न्यूज आहे, ते आहे सायबर क्राईमवर की 1200 crore रुपीज 12,000 करोड रुपये सायबर फ्रॉड इन इयर, म्हणजे 12,000 करोड रुपयाचा सायबर फ्रॉड आतापर्यंत झालेला आहे एका वर्षात. त्यातून 55,000 कंप्लेंट्स मुंबईमध्ये आहे. इन 11 months 11 महिन्यामध्ये 55,000 कंप्लेंट ऑलरेडी आलेल्या आहे. 4.5 times म्हणजे 4.5 पटीने काय झाली आहे, वाढ झाली आहे या सायबर क्राईममध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षांमध्ये. तर हे एक इम्पॉर्टंट गोष्ट इथं आपल्याला लक्षात ठेवण्यालायक आहे की 4.5 म्हणजे 4.5 पटीने. आपल्याला असा प्रश्न येऊ शकते की किती पट यावर्षी सायबर क्राईम्समध्ये वाढ झाली, तर 4.5 times हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इम्पॉर्टंट गोष्टीच याच्यात बघायच्या आहे. तर हे बघा, हेल्पलाईन नंबर लक्षात ठेवण्यासारखे आहे 1930, हे पण विचारू शकतात. त्याच्यानंतर आपल्याला विचारू शकतात, इकडे बघा, इकडे आहे की द स्टेट्स ऑफ राजस्थान, दिल्ली, झारखंड, मध्य प्रदेश, त्याच्यानंतर ओडिसा, वेस्ट बेंगाल, उत्तर प्रदेश, हे वाले राज्य जे आहे हे खूप हाय आणि सिग्निफिकंट रिस्कवर आहे सायबर फ्रॉड गँग्स ऑपरेटिंगमध्ये. आणि इकडे खूप जास्त फ्रॉड्स चालू आहेत, म्हणून हे इम्पॉर्टंट राज्य आहे. तर आपल्याला क्वेश्चन येऊ शकते की कोणता राज्य सायबर फ्रॉडच्या गँग्सचा किंवा सायबर फ्रॉडचा अड्डा आहे, असा आहे. आपल्याला असे प्रश्न येऊ शकतात. तर हे आपल्याला स्टेट लक्षात ठेवणे गरजेचं आहे, हेल्पलाईन नंबर लक्षात ठेवणे गरजेचं आहे आणि 4.5 times एवढा वाढ झाला हे पण लक्षात ठेवण्याचं गरजेचं आहे. आणि हे पण 12,000 करोड रुपयाचा सायबर फ्रॉड आतापर्यंत एका वर्षात झाला हे लक्षात ठेवणे याच्यातून गरजेचं आहे. तर अशाच तरी ही न्यूज होती आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.